हळदीच्या आनंदी वातावरणात अचानक गोळीबाराचा आवाज घुमला. वडिलांच्या मनातलं सूड दगदगला आणि पोटच्या लेकरावरच गोळ्या झाडल्या. प्रेमविवाहाच्या निर्णयाचा एवढा भयंकर शेवट व्हावा यावर विश्वासच बसणार नाही. नेमकं काय घडलं पाहण्याआधी घटनेची सत्यता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशा महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. चला जाणून घेऊया. चोपडा शहरातील आंबेडकर नगर मध्ये एका हळदीच्या कार्यक्रमात भयानक घटना घडली. आपल्या मुलीच्या आंतरजातीय प्रेमविवाहाचा राग मनात बाळगणाऱ्या वडिलांनी किरण मांगले यांनी आपल्या पोटच्या मुलीवर व जावयावर गोळ्या झाडल्या. पुण्यातून नातेवाईकांच्या लग्नासाठी चोपडा शहरात असलेल्या किरण मांगले यांनी हळदीच्या समारंभात आपल्या मुलीला आणि जावयाला नाचताना पाहिलं. चौघात मुलीने अब्रू घालवली. या रागाने ते फणफणले आणि थेट गोळीबार केला. या गोळीबारात त्यांच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला. एवढंच नाही तर त्याची पोटातील अजन्म्या बाळाची देखील प्राण गेला. तर जावयाच्या पोटात गोळी लागून त्याची प्रकृती गंभीर असून त्याला तातडीने पुण्यातील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. हळदीचा आनंद एका क्षणात शोकसागरात बुडला. मंडपात हाहाकार उडाला. नातेवाईकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. एका पित्याला इतकं क्रूर बनवणाऱ्या मानसिकतेला जबाबदार कोण आणि अशा घटना थांबवण्यासाठी काय उपाययोजना व्हायला हव्यात? तुमचं मत काय आहे? कमेंटद्वारे नक्की कळवा.